आता मी आणि रोहित जातो आणि इथून जवळून शॉपवरून दूध बॅग घेऊन येतो. काहीच काम झालं नाही आणि तो पटकन उठून गेलाय. इथं माझी आयडी आहे, तुम्ही इंस्टाग्रामवर जा आणि माझे व्हिडिओ बघा. बेटा 11 वाजले, झोपून जा आता. का बरं का गाईज? तर कशा आहात तुम्ही? मी आहे ललिता आणि स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आता उठलेली आहे, ब्रश करते. ॲज युजल रोनी पण उठलेला आहे, हॉलमध्ये खेळतो आहे. तर चला गाईज, मग कशी झाली तुमची सकाळ? कालचा दिवस कसा गेला? काय तुम्ही ब्लॉग बघितला की नाही? आणि बघितला नसेल तर पटकन जा, ब्लॉग बघा आणि सांगा मला ब्लॉग कसा आहे तो. तर मग गाईज चला मी आता ब्रश करते. तर गाईज मी आता दूध बॅग घेऊन येते. चहा बनवायला दूधच नाही आज आणि भैया पण झोपलेला आहे, त्यामुळे मी काही त्याला सांगत नाही. आता मी आणि रोहित जातो आणि इथून जवळून शॉपवरून दूध बॅग घेऊन येतो. दे माझ्याकडे दे. चल रे, चल आपण जाऊया. चल दूध बॅग आणायला जाऊ. चल. रोहित झोपला आहे. आता आर्या चालली आंघोळीला. मस्तपैकी कांदे पोहे बनवले मी. मस्त पोहे बनवून झाले ते. आपण नाश्ता करून घेऊया. त्याच्यात माझं आलेलं आहे मिशोचं पार्सल. तर ह्या मार्केटमध्ये काय आहे ते आपण थोड्या वेळात बघूया. ओके, हो एकदम छान. पटपट नाश्ता कर आणि बाकीचे कामं. अभ्यासाला लागा, उद्या एक्झाम आहे ना. कशाचा पेपर आहे उद्या? उद्या EVS 2चा. आत्ताच पसारा आवरला आणि परत पसारा झाला. काहीच काम झालं नाही आणि तो पटकन उठून गेलाय. 15-20 मिनटं झोपला फक्त. आम्ही नाश्ता केला, त्याच्यानंतर मी आंघोळ केली आहे फक्त, बस. लगेच उठला तो. काय म्हणतो? तिकडे जाऊ. चला आता हॉलमध्ये ते ठेवावं लागेल, कारण तर असे कामं करूच देणार नाही ना. करून झालंय. आता मी बनवते चपाती. पगले काही मानत नाही. हे बघा असं त्याला खाली चढायचं असतं, उतरायचं असतं, वरती जायचं असतं. अरे एवढी रेडी होऊन कुठे चालली का? तुला नाही माहित का? तुझेच तर मला रेडी केलंय. कशाला केलंय रेडी? पण व्हिडिओ बनवायसाठी. कोणता व्हिडिओ बनवती तू? फुपीचा. कोणता? फुपीचा. इथं माझी आयडी आहे, तुम्ही इंस्टाग्रामवर जा आणि माझे व्हिडिओ बघा. ओके, ही आर्याची आयडी मेन्शन केली आहे. नक्की जा, लाईक करा, तिला फॉलो करा आणि तिचे व्हिडिओ कसे आहेत ते सांगा. याचं काही संपत नाही, दिवसभर धिंगाणा. अरे तुला झोप येते की नाही? नो मम्मी. काय बघतोय? लाईट बघतोय. चला चला आता आपण, मी आर्याचं ना रील शूट करते, तर थोडे थोडे टिप टाकते मी, ते बघा तुम्ही. काही पिसारो झाड उगच, काही मार्कन पिसा आळेच. छिचार वाट देख रे. पांबळ्यावर भी सोय चाले नाही. जो ना बेटा जो. हा जाऊ आऊच आडीपासून. ठीक. हा हा जाऊ हा आडी जाऊच. ठीक. राम कृष्ण हरे जय राम. तर मी हे बटर पेपर मागवलं होतं. तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याला घरामध्ये टिफिनसाठी चपातीसाठी लागतंच आहे. त्यासाठी मी 9 तारखेला ऑर्डर केलं होतं. हे आज रिसीव झालं आहे. बघूया आपण क्वालिटी चांगली आहे का त्याची. आणि जर तुम्हाला पण हे ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा आणि तुम्हाला लिंक येऊन जाईल. तर 1 किलोचं असं दिलेलं होतं तिथे 1 kgचं. तर 1 kgचा रोल मला रिसीव झाला आहे आणि नाही, क्वालिटी छान आहे. आपण टिफिनसाठी देऊ शकतो, कारण ते कसं होऊन जातं, टिफिन दिलं चपाती सॉफ्ट होऊन जाते त्यामध्ये आणि हे पेपर असलं की थोडासा फरक पडतो. तर बघूया, मी पण आजपर्यंत यूज केलं नाही,
पण आता यूज करून बघते की कसं होतं. चला, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला लिंक असं टाईप करा, तुम्हाला लिंक येऊन जाईल. ओके. दीदीला फटके दे, दीदीला फटके दे, दे तिला फटके. दीदी मार खाऊन घे. पाणी भर नीट. संध्याकाळ झाली, चहा प्यायचा टाइम झाला. चहा. तर गाईज, काय करताय तुम्ही? बघितलं का नवीन ब्लॉग पोस्ट झालाय, आम्ही बघतोय. नक्की बघा कसा आहे आणि व्हिडिओ कमेंट करा. लाईक फॉलो आणि संध्याकाळ झाली, शेअर करा. संध्याकाळ झाली आहे, स्वयंपाक करायचा आहे. मी जस्ट आता गच्चीवर गेली होती आमच्या स्लॅबमध्ये. ते छान वाटत होतं, एकदम मस्त संध्याकाळचं वातावरण होतं. थोडंसं लवकर जायला पाहिजे होतं, म्हणजे थोडंसं उशिरा गेली, पण मस्त होतं, छान वाटत होतं. म्हणजे फर्स्ट टाईमच गेली आहे आम्ही जिथे राहतो त्या ठिकाणी. व्हिडिओ बनवला नाही आहे, जेवण करून घेतलं. रोणी खेळतोय, तुमच्या याचा अभ्यास घेत आहे, उद्या तिचा एक्झाम म्हणून. तर गाईस, माझं जेवण झालं आहे आणि जयचं जेवण चालू आहे, भैयाचं जेवण चालू आहे. मॅच बघतोय, एका साईडनं जेवण करतोय. रोनीला आता झोपवलं. आर्या स्टडी करते कारण तिचा उद्या पेपर आहे, लास्ट पेपर आहे तिचा. त्याच्यानंतर थोडी फ्री होऊन जाईल ती. तिला वेळच नाही भेटत आहे पेपरमुळे ना. आता बसली आहे, दिवसभर खूप थकून गेले. रोनीच्या मागे पळून 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 हातपाय जाम होऊन जातं, पण काय करणार, काही नाही. लहान मुलांमागे जेवढं थकतं माणूस, तेवढं त्यांना बघून थकवा आपण जात असतो. अरे बेटा, 11 वाजले, झोपून जा आता. का बरं का? उद्या लास्ट एक्झाम आहे, एक्झामसाठी अभ्यास करते. गुड बेटा, गुड गुड गर्ल. तर गाईज, आत्ता माझे सगळे भांडे झाले. आता रोनी झोपलेलाच आहे, तो 4 वेळेस उठला, पण तरी पण त्याला झोपून भांडे आवरून घेतले, किचन आवरून घेतलं, कारण सकाळी आहे सोमवार आणि उद्या सोमवार असल्यामुळे उद्या सकाळी टिफिन असतो आणि आर्याचं स्कूल 7:45ला असतं, त्यामुळे टिफिन लवकर तयार करावा लागतो. तर ती उठत नाही, त्याच्यामुळे टिफिन आधी आवरायचा, आपण आवरायचं आणि तिला पटकन स्कूलला पाठवून द्यायचं. तर गाईज, आता मी फेस वॉश करते आणि मग झोपून जाते आणि तुम्हाला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सी यू, गुड नाईट आणि थँक्यू. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि असंच व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा, शेअर करत जा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू.